तीन साड्या घेतलेल्या आहेत. बरं, तुम्ही मला विचारत होतात की सत्यनारायणमध्ये तू कोणत्या साड्या घेतल्यास? सावधान. शनिवारची सकाळ आहे ही. मी चहा आणि गुड्डे बिस्किट खातीये, तर आहोनी कालच ठरवून ठेवलं होतं, जर यामधला एखादा लच्छा पराठा उरला तर तो मी चहासोबत खाणार आहे. आणि चला आता आज ना मला संध्याकाळी डान्स शूट करायचं आहे आणि म्हणूनच सकाळी आहोंना दाखवत होते की बघा डान्स जमतोय का, फिनिशिंग आहे का. आपण मिक्स करूया. वाढलेल्या या ज्या काही मिशा आहेत ना त्या काढून घेऊया. 2 महिन्यातून एकदा आयब्रोज. माझा पार्लरचा खर्च एवढा मोठा आहे ना की काय सांगू. किती आहे? आयब्रोज, अप्पर लिप्स, अंडर आर्म्स. बस आपण आपण इग्नोर करता आहे पार्लरने. यापेक्षा जास्त नाही. फेशियल वगैरे नाही. कोणाचं काम चाललंय काय कळलं नाही. ही आहे प्रियांका, जी माझे आयब्रोज खरंच खूप सुंदर करते. आणि मी तुम्हाला म्हटलं ना 240 रुपये 2 महिन्यातून एकदा मी हिच्याकडे खर्च करते. आणि ही इतकी चांगली आहे की ती मला असं एक्स्ट्राचं काहीही चिटकवत नाही की तुम्ही हे करा, तुम्हाला हे करायची गरज आहे, नाही. उलट काही वेळेला तर तिचं असं असतं की मी तिला एकदा विचारलं होतं की हेअर कलर करशील का, तर ती बोलली कशाला पार्लरमध्ये हेअर कलर करून खर्च करणार आहे तुम्ही घरीच करू शकता. आणि कसा करायचा काय ते तिनंच मला सांगितलं होतं. बघा अशा देखील पार्लरवाल्या आहेत बरं का. डान्स करायचा आहे शूट. मग लगेच आवरायला काय? आवरायला घेऊ. आवरायला किती आहे? 5ला 5 बाकी आहेत. आज 1 पीस घालायचं आहे मला ना टेन्शन आले की मला तो बसेल का. चला बघूया. खरंच आवरायला घेते. हे लावायचं होतं मास्क, राहून गेलं. आता नाही लावत, संध्याकाळी लावते. तोंड धुया. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी. एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर आता तुम्हाला कळलंच असेल या साऱ्या गेटअपवरून की मी डान्स शूट करणार आहे. कारण आम्ही कुठे जातच नाही आहे, फक्त डान्सच शूट करण्यासाठी मी रेडी होती आहे, नाहीतर व्हिडिओ बनवण्यासाठी. पण ठीक आहे, चला. हे 1 वर्षाचं कॉम्प्रोमाइज आहे, खास आपल्या अपत्यासाठीचं. तर नंतर काय, आम्ही दोघं फ्री बर्ड आहोत. काय अहो इथंच आहेत. बरं चला, मी कशासाठी कॅमेरा ऑन केला होता. डान्स तर शूट होणारच आहे, पण ऊन आहे खूप खूप म्हणजे खूप. मी कशी बशी ही सावलीतली जागा शोधली आहे. हॉलमध्ये तर एवढं कडक ऊन आहे की काय बोलायलाच नको. हे बघा, दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आहाहाहा. तर मला ना तुम्हाला माझ्या साड्या दाखवायच्या आहेत. साड्या बघणार आहोत आपण. मी चक्क 3 साड्या घेतलेल्या आहेत. बरं, तुम्ही मला विचारत होतात की सत्यनारायणमध्ये तू कोणत्या साड्या घेतल्यास? तर सत्यनारायणमध्ये मी कोणतीही साडी घेतलेली नाही. यावेळेला मी साडी घेण्याच्या हिशोबाने नव्हते गेले. मी जस्ट प्रमोशनल व्हिडिओ त्यांचा बनवायला गेले होते. आणि मी त्या अगोदरच काही साड्या घेतलेल्या आहेत. 2 कोलकाता साडी आहेत आणि 1 माहेश्वरी साडी आहे. बरं, कुठून घेतल्या, कितीला घेतल्या आणि कोणत्या आहेत? चला बघूया. लोएस्ट पासून आपण सुरुवात करूया, म्हणजे कमी किमतीपासून. आणि हे बघा, मी किती बोल्ड कलर घेतलेला आहे. अहो, तुम्हाला माहितीये ही साडी घेताना अंजली म्हणत होती, म्हणजे आम्ही मैत्रिणींनी मिळून या साड्या घेतल्यात, कोलकाता साड्या. कारण माझ्या समोरच जी बेंगॉली मैत्रीण राहते ना, तिच्याकडून घेतलेत या. तर अंजलीला असं वाटलं होतं की ही तुम्हाला आवडणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब करत होते सारखी कॉल करून. पण अहो ना, ही साडी आवडलेली आहे. व्हाईट ब्लाऊज सोबत किंवा पिंक ब्लाऊज सोबत ही साडी खूप सुंदर दिसणार आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी तर ही साडी खूपच छान आहे. जसं की आपण फिरायला गेल्यानंतर बीचवरती वगैरे उड्या मारताना साडी काय कलर येईल माहितीये व्हिडिओमध्ये हिचा, मस्तच येईल. तर ही एक साडी घेतली आहे. आपल्या कलर टोनचा पण विचार करायला हवा साड्या घेताना, पण मला ना जी आवडेल ती मी उचलते, मी जास्त विचार नाही करत. तर ही साडी, थांबा आपण हिचा पल्लू वगैरे पण, पदर वगैरे पण दाखवूया. पल्लू नाही म्हणायचं, पदर बोलायचं, पदर. हे बघा, हा असा आहे पदर. थोडीशी ट्रान्सपरंट आहे, सगळं काही मॅचिंग घ्यावं लागणार आहे या साडीला. ही साडी फक्त आणि फक्त 500 रुपयाची आहे. तर मी काय विचार केला, आपल्याला कलर आवडलाय, आहोंना पण आवडला, तर आपण 4-5 वेळा जरी घातली तरी फिटतील ना पैसे, म्हणून मी घेऊन टाकली. असा एखादा बोल्ड कलर हवाच होता. मी एकदा ऑनलाईन अशा कलरची साडी ऑर्डर करायला गेले होते. ती एकदम काळपट साडी आली माहितीये. तिच्यावरती मी ब्लाऊज वगैरे स्टिच करून पैसे वाया घालवलेत आणि ती मी बर्थडेला नेसले पण होते ती साडी.
त्यानंतर पुन्हा आय थिंक मी एकदा नेसले, पुन्हा नेसलेच नाही. आता मला ना माझ्या सगळ्या त्या जुन्या ज्या मला आवडत नाहीयेत त्या साड्या काढून टाकायच्या आहेत. आणि हे असं आवडेल ते घ्यायचं, घालायचं पैसे फिटेपर्यंत. तर हे बघा, ही अशी 500 रुपयाची ही एक साडी. आता या साडीचा प्रकार कोणता आहे मला काही आयडिया नाही. अजून एक दुसरी घेतलीये मी थोडीशी चांगल्यातली बेंगॉली, ती दाखवते. हे बघा किती गोड कलर आहे की नाही मस्त. रेड पिंक माझं फेवरेटच आहे, खूप आवडली मला ही. आणि हा पदरच आहे बरं का, हा मी जो दाखवते तो पदर आहे. साडी कशी आहे आतमधून ते दाखवते. हा पदर आहे आणि साडी आहे अशी, पूर्णपणे ही अशी ही डिझाईन आहे साडीवर, पूर्ण भरलेली आहे. आणि या दोन्ही साड्यांमध्ये ब्लाऊज पीस नाही, विदाउट ब्लाऊज पीसच्या या साड्या आहेत. ही साडी मला 2000 रुपयाला मिळालेली आहे. देखो देखो. आणि मला असं वाटतं ही सुंदर दिसणार आहे. तर या साडीचा जो मेन कलर आहे, मेन हा अष्टगंधी नाही, हा जो मेन कलर आहे ना त्या कलरचा मी ब्लाऊज माझ्या टेलरकडून छानसा बनवून घेणार आहे स्लीवलेस मध्ये, असा माझा विचार आहे. तो पिंक ब्लाऊज मला खूप साऱ्या साड्यांवरती होईल. माझ्याकडे एक जो ऑनलाईन मागवलेला पिंक ब्लाऊज आहे, खूप बकवास क्वालिटीचा तो आलाय, त्यामुळं तो घालायची इच्छा होत नाही. बिलकुल त्याला फिनिशिंग नाही, कपड्याला क्वालिटी नाही, आतमधल्या अस्तरला क्वालिटी नाही, इकडून तिकडून फिरणारा आणि विचित्र फिटिंग बसणारा, त्यामुळे तो मी घालायला अवॉइड करते. तर मी असे छानसे ना एक ग्रीन कलरचा, एक रेड कलरचा, एक पिंक कलरचा, एक व्हाईट कलरचा, एवढे सारे मी ब्लाऊज माझ्या टेलरकडून बनवून घेणार आहे. आता खूप दिवसापासून हे डोक्यात आहे, पण कधी बनवणार आहे माहिती नाही. पण हे ब्लाऊज ना प्रत्येकीकडे असायलाच हवेत असे आहेत. ब्लॅक कलरचा जो माझा ब्लाऊज आहे ना स्लीवलेस, तो मला खूप आवडतो, तो छान आहे. बाकी जे दुसरे ऑनलाईन ऑर्डर केले होते तेही मला आवडतातच, पण कधी कधी काय होतं, त्याचा बेल्ट ना ब्रा सारखा खूप छोटा रिसीव्ह झालाय. फिटिंग जबरदस्त आहे. आय थिंक कोणत्या ब्रँडचे ते मी मिंत्रावरून ऑर्डर केलेत, सुंदर आलेत ते पण मी वापरूच शकते, असं नाही की वापरणार नाही, ते मी वापरूच शकते. पण कधी कधी होतं ना की खूप छोटी सॉरी खूप छोटी पट्टी आपल्याला घालायची इच्छा होत नसते. तर म्हणून थोडेसे ना आपल्या हिशोबाने स्लीवलेस ब्लाऊज मला बनवून घ्यायचे आहेत. केसांना ना तेल आहे माझ्या, काढलंच नाही मी, म्हटलं जाऊ दे उद्या धुया आपण केस. तर मेन साडी दाखवते आता, काय माहिती कशी वाटते माझ्यावरती. पण मी हा कलर घेतला. आता ॲक्च्युली मी हा जो कलर घातलाय तोही मला छान दिसतो असं मला वाटतं बरं का, हा कलर मला सूट होतो. तर मी याच कलरमध्ये थोडीफार, हे बघा, कॉफी कलरची महेश्वरी साडी घेतली आहे. एका साईडनी याची बॉर्डर, याला ना काय बोलतात, 120 बुट्टा महेश्वरी साडी आहे ही खालची बॉर्डर आहे मोठी, ही खालची आहे. आणि इथं येणारी बॉर्डर आहे ना ती छोटी आहे. हे बघा ही आहे, ही थोडी छोटी आहे. तर ही द्यायची आहे मला आता पिको फॉलला. आणि हा पदर आहे. कशी दिसणार आहे मला तुम्ही सांगा. आणि तुम्हाला या 3 साड्यांपैकी कोणती आवडली ना ती पण सांगा. मला असं वाटतं हा कलर मला सूट होतो, छान दिसतो. तर ही साडी सुंदर दिसेल काठपदर तयार झाल्यानंतर. हे बघा, थोडा ड्रेस सारखाच कलर आहे, कॉफी कलर आहे डार्क. तर ही साडी मी कुठून घेतली माहिती आहे तुम्हाला? डायरेक्ट महेश्वरीवरून ऑर्डर केली आहे मी. तुमच्यापैकीच मला कोणीतरी डिटेल्स दिले होते, आता खरंच मला नाव आठवत नाही, पण थँक्स डिअर जिने कोणी मला डिटेल्स दिले होते. आणि अजून कोणाला हवे असतील तर सांगा मला, मी कॉमेंटमध्ये सांगते त्यांचं नाव. पिनही करेन. मार्केटिंग नाही, प्रमोशन नाही, त्यांनी काही मला यात 5 रुपये सुद्धा कमी केलेले नाहीत. पण जसं तुम्ही मला सांगितलं त्यांनी मला आवडल्या यांच्या साड्या. आणि किंमत इथल्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे या साडीची किंमत मी इथे लोकल इन्क्वायरी केली तर 4000 रुपये. आणि मला ही साडी त्यांनी किती रुपयाला दिली आहे माहिती आहे? 3350 रुपयेमध्ये मला साडी दिलेली आहे त्यांनी, विथ शिपिंग. आणि पेमेंट अगोदर करायचं असतं. मी पेमेंट केलं आणि मला 4th डेला ही ब्ल्यू डार्टनी साडी रिसीव्ह झाली आहे. आणि जेव्हा साडी रिसीव्ह होते किंवा कुरिअरचे डिटेल्स मिळतात ना आपल्याला, तेव्हाच आपल्याला कळतं की ती साडी कुठून येते काय. तर डायरेक्ट महेश्वरमधून आलेली साडी आहे ही. आणि ते खूप चांगलेत जे कोणी दादा आहेत, ते आवडले मला, त्यांची सर्व्हिस, त्यांचं बोलणं किंवा सगळंच काही. हे बघा, आता मी अजून एक त्यांच्याकडून महेश्वरी साडी ऑर्डर करणार आहे लवकरच. ही कशी वाटली तुम्हाला
नक्की सांगा. आता ऊन थोडंसं खाली होतंय. ॲक्च्युली ना मला आज बाहेर शूट करण्याचा खूप मूड होता, पण वातावरण तसं नाही आहे आणि मला असं वाटतंय एखादी ना साडी वगैरे नेसून मी जेव्हा डान्स शूट करेन ना, तेव्हा आमच्या स्विमिंग पूलच्या साईडला डान्स कसा वाटेल? मस्त वाटेल ना? आय मीन इट इज आहे, सुंदर आहे सगळं काही, पण मी खाली जातच नाही. विचार करते आज जाऊ का? चला सावली आली, जाऊयाच खाली. तू चांद है धड़कता हुआ चोरी से तुझको तकता हुआ. फायनली आम्ही खाली निघालोय शूट करायला. मला माहिती नाही आम्ही करणार आहोत शूट की नाही, पण निघालोय तरी. आमचं म्हणणं आहे की रोज रोज प्रत्येक वेळेला घरीच, हे बघा इथे आपण डबल डबल दिसतोय किती छान. चलो. कुठे करायचं म्हणतो? इथंच कुठे? इथं लय भारी दिसते. आवर वेळ नको वाया घालवू. इथं म्हणजे हे असं, हा एवढ्यातच. हे असं इकडं हा चांगलं दिसतंय. उजेड येतो माझ्यावर. खूप चांगला उजेड येतोय म्हणून म्हणतोय तुला पटकन. मोबाईल चालू कर. स्टार्ट आहे माझं कधी. असं इकडं पळत येते काय? हा थोडंसं चेंज. हा ये हा पटकन चालू कर. केले. पाहताय केवढे सारे रिटेक होतात. आता या माझ्या नवऱ्यामध्ये पेशन्स लेवल जरा चांगल्या प्रकारची आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर माझ्या डान्सचं आणि माझं काही खरं नव्हतं. तर हे बघा एवढे सारे रिटेक केलेत मी. म्हणजे काय होतं माहिती आहे, डान्स चांगला आलेला असतो तरीसुद्धा माझं समाधान होत नसतं. तर पहिलं माझं सॉन्ग जे मी माझ्या सोसायटीच्या गार्डनमध्ये शूट केलेलं आहे. कसं वाटलं हे तुम्ही ऑलरेडी पाहिलं असेल. नसेल पाहिलं हा व्लॉग पाहिल्यानंतर नक्की पहा आणि सांगा मला की कसा आला डान्स. मस्त वाटतं पण खाली. आता इथून पुढे मला असं वाटतंय की खालीच डान्स शूट करायला हवा है ना. सोफा हलवा, लाईटची वाट बघा, असली काही गरज नाही आहे. मस्त येतं शूट. शुभमंगल सावधान. या नटण्यामध्ये शूटिंग करण्यामध्ये स्वयंपाकाला देवाकडे पाहायला वेळ म्हणजे लेट झालाय, पण काय हरकत नाही. चला सगळी देवबत्ती वगैरे झाली आहे. आता ना मी आमच्या सातारा साईडची, सांगली साईडची काळ्या हुलग्याच्या डाळीची आमटी, भाकरी आणि इंद्रायणीचं भात बनवणार आहे. इंद्रायणी भातासोबत तर ही आमटी आहा काय लागते माहितीये. खूप दिवस झालं केली नाही. जे नवीन असतील माझ्या चॅनलवरती बघत असतील नवीनच व्हिडिओ, तर त्यांनाही कळेल की आमच्याकडची आमची फेवरेट आमटी सातारकर, सांगलीकर रिलेट करू शकतील याला. काळ्या हुलग्याच्या डाळीची आमटी. हुलग्याची पण छान लागते, बट आता माझ्याकडे डाळ आहे. ते हुलगे भाजून जात्यावरती डाळ केलेली आईने दिलेली डाळ आहे माझ्याकडे आणि त्याचीच मी आमटी बनवणार आहे. चला दाखवते. काही लागत नाही आणि साधी सिंपल पण एकदम मस्त लागते. मी आजपर्यंत माझ्या ज्या मैत्रिणींना खाऊ घातली आहे ना, त्यांना सगळ्यांना आवडली ही आमटी. चलो. तुम्ही बऱ्याच वेळा मला विचारता की तू भाकरी करताना गरम पाणी ॲड करते का? तर कसं असतं सांगते मी तुम्हाला. आता मी आज हे गरम पाणी ॲड करते आणि मी बऱ्याच वेळा भाकरी करताना दाखवते, पण तुम्ही या अगोदर पाहिलं असेल की मी शक्यतो गरम पाणी नाही ॲड करत. तर ही गरज केव्हा पडते, जेव्हा मोठं दळलेलं असते ना ज्वारी. भाकरीसाठी खूप बारीक म्हणजे जसं गव्हाचं पीठ असतं तसंही नको असतं आणि खूप मोठं जाडं भरडंही नको असतं. पण यावेळेला हे थोडंसं मोठं झालं आहे. अजून दुसरी गोष्ट, जेव्हा ज्वारी दळून आणून बरेच दिवस झालेले असतात, म्हणजे ते पीठ जुनं झालेलं असतं, अशा वेळेला ते वसवसतं. म्हणजेच आमच्या गावाकडे हा शब्द वापरतात. वसवसतं म्हणजे त्यामधला चिकटपणा कमी झालेला असतो आणि तो आणण्यासाठी म्हणून मग हे असं उकळतं पाणी त्यामध्ये ॲड करावं लागतं. तर आता माझं हे पीठ आहे ना, हे जुनं नाही झालेलं, तर हे थोडंसं मोठं दळलं गेलं आहे आणि त्याचमुळे चिरा पडतात भाकरीला आणि म्हणून हे असं गरम पाणी जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा लोण्यासारखं होतं. आणि हां, आपण जे मळतो ना कणिक, त्या मळण्यावरती बघा मी कशी अगदी बोटं त्यामध्ये दाबून हात प्रेस करून कणिक मळते, तर तसं मळणं खूप गरजेचं आहे, तरच भाकरी छान होते. असं वरून नाजूक बोटांनी कणिक नाही मळायची. छानपैकी जोर आहे तेवढा सगळा लावून अशी मर्दून कणिक मळायची. मस्त होतात भाकरी.
फ्रॉक घालून स्वयंपाक करताना काहीतरी एक वेगळंच वाटत होतं. असं वाटत होतं मी गोव्यामधली आहे की काय? पण म्हटलं कधी आता हे बदलू आणि मग स्वयंपाक करू. भूक तर लागलेलीच होती आणि एवढं नाचून झाल्यानंतर म्हणजे एवढे रिटेक झाल्यानंतर ते रिटेक घेणाऱ्याला म्हणजे शूट करणाऱ्यालाही सॉलिड भूक लागली होती आणि नाचणाऱ्याला म्हणजेच मलासुद्धा खूप भूक लागली होती. म्हणून गेटअप चेंज न करताच स्वयंपाकाला घेतलं आणि मग हा फ्रॉक बदलला आणि छान असं निवांत जेवण केलं. तर बघू शकता झाली की नाही छान छान भाकरी. आणि याच भाकरीसाठी जर का मी नॉर्मल पाणी यूज केलं असतं तर ही अशी भाकरी बिलकुलच झाली नसती. काळ्या हुलग्याच्या डाळीची मी जी काही आमटी बनवली आहे ना आणि भाकरी ती चुरून खायला ना खूप टेस्टी लागते. पण त्याच्यासोबत तोंडी लावायला कांदा किंवा हे असे खारे शेंगदाणे खूप टेस्टी लागतात. आणि म्हणूनच काय केलं मी भाकरी झाल्यानंतर मला शेंगदाण्याचं कुठेही करायचं आहे त्याच्यासाठी शेंगदाणे भाजले. तर मला लगेच आहो बोलले की खारे शेंगदाणे खूप दिवस झालं तू बनवले नाही आहेत ते बनव. म्हणून खारे शेंगदाणेसुद्धा बनवलेत. मी अशा पद्धतीने बनवते. एका वाटीत थोडंसं मीठ घेतलं, पाणी घेतलं, ते विरघळलं आणि गॅस बंद केल्यानंतर मग वरून मी ते मीठ ॲड केलं म्हणजे ते मिठाचं पाणी. आणि हा आपला बिडाचा तवा खूप वेळ गरम राहतो ना तर छान कुरकुरीत होतात मग ते शेंगदाणे. गॅस बंद करून जस्ट ठेवून द्यायचं. तर हे बघा लसूण, जिरे, मोहरी, लाल तिखट, घरचा कांदा लसूण मसाला, खूप सारा कढीपत्ता आणि हिंग तर ऑप्शनल आहे, गावाकडे नाहीत वापरत पण मी वापरते कारण मला सवय लागली आहे सगळ्या भाज्यांना वापरायची. आणि झाली आपली ही काळ्या हुलग्याच्या डाळीची आमटी रेडी. अशी थोडीशी पातळसरच ठेवायची म्हणजे भातासोबत आणि भाकरीसोबत खायला चुरून खायला खूप मजा येते. आणि हो चला आता जे काही शेंगदाणे भाजलेत ना ते अगारोच्या न्यू ब्लेंडरमध्ये कशा पद्धतीने बारीक होत आहेत हे मला पाहायचं आहे. अगारोच्या या ब्लेंडरसोबत 3 भांडी मिळाली आहेत. त्यामुळं हे एक बरं आहे की जेवढं काही आपल्याला करायचं आहे ना म्हणजे जास्त असेल तर मोठं घ्यायचं, थोडं असेल तर एकदम छोटंवालं पण आहे. जे माझ्या ब्लेंडरला छोटंवालं नाही आहे. तर मी वापरून दाखवते आहे तुम्हाला हा ब्लेंडर जर का घ्यायचा असेल तर की कोणती कामं आपली किचनमधली हा इझी करतो आहे. तर शेंगदाण्याचं कूट अगदी जसं आपल्याला हवं, काही जणींना बारीक, काही जणींना अगदी मोठं मीडियम, तर जसं हवं तसं त्या पद्धतीनं ते बनतं. तर झालं आहे आता चला हे अशा पद्धतीचं आमचं आजचं जेवण असणार आहे. माझं स्टँड खाली जाते ऑटोमॅटिक. हे बघा तिरका झाला अँगल. अहो नवीन स्टँड मागवावंच लागतंय. हे असं ना असं ऑटोमॅटिक खाली 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 जातंय. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. हे बघा ऑटोमॅटिक जातंय बघा. हे लूज आहोंनी या स्टँडला काहीतरी केलंय आणि पूर्णपणेच ते आता बिघडले. तरी सुद्धा त्यांना ते बघा हे बघा कसं खाली चाललंय. मी पण जाते खाली खाली. आणि चला मग मैत्रिणीनं आता जेवतो आम्ही. छान असं हे आमचं पश्चिम महाराष्ट्रातली ही डाळीची आमटी पूर्णच तिरका झाला. मी खाली जाण्याऐवजी मी या हाताने सरळ करूच शकते ना. तर चला उद्या भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. लव्ह यू ऑल, बाय, टेक केअर.